मधल्या घटनेशी संबंधित या काही राजकीय प्रतिक्रिया, तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या। पण बदलापूरमध्ये नक्की काय घडलं, हा जनक्षोभ का उसळला, पाहुयात याविषयीचाच हा स्पेशल रिपोर्ट। मंगळवारी बदलापूरकरांचा आक्रोश पाहायला मिळाला। संतप्त पालक आणि बदलापूरकरांनी रेल रोको आंदोलन केलं। सकाळी 6:30 वाजता बदलापूरकर रेल्वे स्टेशन परिसरातील रेल्वे रुळावर उतरले होते। बघता बघता आंदोलन वाढत गेलं। रेल्वे रुळावर जोरदार निदर्शनं सुरू झाली। पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण आंदोलक समजण्याच्या मनस्थितीत नव्हते। पोलिसांनी बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही। संतप्त आंदोलकांनी दगडफेक केली, त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनलं होतं। इकडे संतप्त आंदोलकांनी शाळेची तोडफोड केली, त्यामुळे आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। पण आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम होते। आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली। ते केस दाखल करायला गेले तेव्हा पण 12 तास लावले पोलिसांनी। पोलिसांनी जी हलगर्जी केली याच्यात शाळा प्रशासनाकडे नंतर गेले, सिटिंग केलं आतमध्ये, 4 दिवस बातमी दाबून ठेवली। अख्खं पोलीस स्टेशन सस्पेंड नाही, बरखास्त करायला पाहिजे। जर एका रात्रीमध्ये नोटबंदी होऊ शकते ना, तर त्याला फाशी पण झालीच पाहिजे। हा आक्रोश शाळा प्रशासन आणि पोलिसांविरोधातला होता। बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत 12 आणि 13 ऑगस्ट रोजी ती घटना घडली होती। शिशु वर्गात शिकणाऱ्या 2 मुलींवर शाळेतील एका कर्मचाऱ्यानं लैंगिक अत्याचार केला। त्या चिमुरड्या लघुसंख्येला गेल्या असता त्या सैतानानं त्याचा गैरफायदा घेतला। त्या घटनेनंतर ती पीडित चिमुरडी प्रचंड घाबरली होती। तसंच ती शाळेत जायला तयार नसल्यामुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला। पालकांनी त्या मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं। त्यानंतर त्या शाळेतील आणखी एका मुलीसोबत असाच प्रकार घडल्याचं उघड झालं। धक्कादायक बाब म्हणजे सुरुवातीला शाळा प्रशासनानं हे प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पालकांनी केलाय, तर पोलिसांनी देखील तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली। त्यामुळे पालकांमध्ये आक्रोश वाढत गेला। पीडित दोन्ही मुलींच्या पालकांनी 16 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता पोलीस स्टेशन गाठलं, पण बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यातील पोलिसांनी रात्री 1 वाजेपर्यंत त्यांची तक्रार नोंदवून घेतली नव्हती। त्यामुळे पालकांच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला आणि आंदोलनाचा भडका उडाला। आज के दिन फांसी मांगता है, नहीं तो ट्रैक से कोई नहीं हटेगा। आज के दिन फांसी मांगता है, कानून नहीं चलेगा इधर। आंदोलनाचा भडका उडाल्यानंतर सरकार खडबडून जागं झालं। उपमुख्यमंत्री फडणवीसांनी SIT चौकशीचे आदेश दिले, पण त्यावर आंदोलकांचं समाधान झालं नाही। मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली। तसंच पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली। तर इकडे शाळा प्रशासनानं मुख्याध्यापिका, शिक्षिका आणि सेविकेला निलंबित केलंय, पण आंदोलकांचा रोष काही कमी झाला नाही। या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून शाळा प्रशासन, पोलीस आणि सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारी ही घटना आहे।